गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे दिवस दुसरा. आपण आलेलो आहे रात्री प्रवास करून मुंबईवरून वाळव्यामध्ये, म्हणजे माझ्या वडिलांच्या गावी. तर हे आहे माझ्या चुलत आजी आजोबांचं घर. आता आपण आजचा दिवस पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे. माझं गाव तुम्हाला दाखवणार आहे, लहानपणीच्या सगळ्या आठवणी. कारण का लहानपणी वडील घेऊन यायचे मला गावाला, आणि जवळजवळ मी 6वी 7वीपर्यंत गावाला यायची. त्याच्यानंतर मग मुंबईमध्येच असायची, फक्त सुट्टीला यायचो आम्ही. आणि माझी जी मोठी आई आहे ती 2015-14ला गेली. त्याच्यानंतर मग माझा काय जास्त संबंध नाही आला गावाला. माझं घर इथे जवळच आहे, पण काही कारणास्तव मी त्या घरी नाही जाऊ शकते. पण इथे हे माझ्या आजीचं घर आहे, मस्तपैकी छोटंसं जे असतं रेग्युलर. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण का आपण आपल्या कुलदेवताला जाणार आहे, माझ्या वडिलांकडचे. कारण का भाच्याचं लग्न आहे, तर आधी कुलदेवतांना मान द्यावा लागतो आणि मग पुढचा प्रवास आपला घरी जाईपर्यंत. तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर, आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चला भेटूया आता पुढे. इकडे एक घर होतं आजीचं, आणि हे एक दुसरं घर आहे. तर आजी आता आपली बघूया काय करते आहे. आजी करते आहे पूजा. हे बघा पूजेचं चालू आहे. देवाचा मळवट भरावा लागतो है ना आई? मळवट भरून मग ती पूजा होते. इथे दाखव जरा कसं करते, दाखव. हळद भरली जाते आणि त्याच्यावरती कुंकवाचा टिळा. आपलं देव कोण कोण आहेत कुलदेवत? खंडोबा आणि नायकबा. आणि देवी महालक्ष्मी, तुळजापूरची अंबाबाई. हे आपले वडलोपार्जित कुलदेवत आहेत. त्यांचं प्रतिमा आपल्या प्रत्येकाच्या घरी असतेच. आणि मंदिरात म्हणजे जायचं आपल्याला गावी, तिथे जाऊन त्यांचं सगळं करायचं आहे, मानपान द्यायचं आहे. हे आहेत आपले खंडोबा महाराज, घोड्यावरती सवार. काय करतेस तू? गुलाबाचं फूल लावते. भगवान, थांबा एक सेकंड. मला आहे ना गुलाबाचं फूल लावलंय, दाखवते तुम्हाला. पळाली बघा ती आतमध्ये. इथे गुलाबाचं फूल, केस तर काय राहिली नाहीये डोक्यावर, फुलं लावल्यासारखी. हे बघा, आजच सकाळी तिने काढलं झाडाला, पाठीमागे फुलं आलेली. आणि इथे हर्ष बसलेत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग फ्रॉम वाळवा. लहानपणी आलेलात ना तुम्ही वाळव्याला? हो, तर चेंज झालंय, खूपच चेंज झालंय. आणि किती वर्षापूर्वी आले? 25 वर्षापूर्वी. तेव्हा मी 10वीला होतो. हां, 10वी पास झालेले आणि मी 8वी पास झाली होती. तर आम्ही दोघं पण तेव्हा, त्याच्यानंतर आत्ताच आहे. आत्ताच आहे, बरोबर. चला चाललोय आता देवाला. बघू आता पुढे देवाला. मी तर पहिल्यांदाच चालले. फायनली आपण आता माझ्या गावच्या कुलदेवताच्या मंदिरामध्ये आलोय, महालक्ष्मी. तिकडे आपण आता सगळं पत्रिका वगैरे ठेवणार आहे, तिचा मान द्यायचा आहे तिला. मग पुढे मग बाकीचे जे मंदिर असणार आहे तिथे. ठीक आहे. तर नवरदेव कुठे गेला?
आपल्या देवीच्या मंदिरात आलेलो आहे आपण आता, महालक्ष्मीचं. महाकाळी मंदिराजवळ आलेलो आपण आता. चला निकेत. मंदिर नंबर 2. काय गरज राहिली आमची मॅडम जागा नाही. जागा कमी जाऊ. दिसत नाही की जास्त आहे ना, पण तू जास्त जरा देवाला सांगा कमी करा जरा शांतपणा. ते आपला आपण गावी आलेलो आहे. वेगवेगळ्या देवाचं दर्शन, कारण की लग्नाच्या अगोदर पहिली पत्रिका आपल्या गावाचे जे कुलदेवत आहेत ते ठेवायचे असते, ते करतोय आपण. आता एक तुम्हाला गोठा दाखवतो. गोठा एक नंबर गाईचा गोठा आहे. चारा महाकाली मरीन काय फोटो काढणार तर त्या गाईचं काढून काढले आप गाय आहे एक, तिथे बैल आहेत.
ते गाय आहेत, लेकरू ठेवले तिथे. हे बघा छानपैकी लेकरू. हे बघा, इथे छान गाय आले तिथे बांधून ठेवलेले आहे. लेकरू ये, ते म्हैस ठेवलेली आहे. ये ते म्हशीचं लेडकू आहे ते म्हशीचं. गायचं वासरू. ये ये. किती दिवसाचं आहे? चालवलंय. चालण्यावरून समजते. 4थ्या दिवसाचं वासरू बघा. 4 दिवस झाले फक्त 4 दिवस झाले त्याला जन्म घेऊन. किती मस्त आहे यार. मी पहिल्यांदा एवढं लहान बघते. का म्हणजे आम्ही काही तिथे जनावर आहे का? घाबरते. माझ्या हाताने मग ये ना, जवळ आहे ना तू. दाखव मला घाबरते की नाही. ये जवळ ये. दाखव. घाबरली. किती मस्त. चालण्यावरून समजलं मला. हा आता लागेस्ट आहे. 5-6 महिनेच आहे ना फक्त. आणि हे 4 दिवसाचं आहे. 4था दिवस. आणि ते रेडकू ते रेडकू बघितलं आपण. एक 6 महिन्याचं होतं आणि एक आहे 4 महिन्याचं. आणि त्या समोर ते बैल ठेवले होते. एक गायला वेगळं ठेवले. आत्ताच तो पोराचा जन्म झाला 4 दिवसापूर्वी त्या रेडकू. ठीक आहे. तर गावाचं फील खूप छान आहे. कारण आपल्या इकडे शहरामध्ये या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत नाहीत. ठीक आहे. आता तो पुढे जाऊ. अजून 3ऱ्या ठिकाणी गाडी घेऊन जाऊया ना आपण. तिकडे जाऊया आणि तिथे बघूया आपण छान छान गोष्टी. श्रावणीच्या माध्यमातून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळतात. हा मस्त. हे बघा पाठीमागे ऊसाची शेती आहे. सगळीकडे ऊसच आहे. ऊस सगळीकडे ऊस लावलेला आहे. साखर घ्यायची आपल्याला. हुतात्मा कारखाना वाळवा. चला कनेक्ट राहा. व्हिडिओ पूर्ण बघा. हनुमान मंदिरच्या इथे आलेलो आपण. इथे पण ठेवायचं आहे रे आपल्याला. चला आतमध्ये जाऊया आपण. आता आपला 3रं मंदिर आहे. हे 3ऱ्या मंदिरात आपण पत्रिका ठेवतोय. ठीक आहे. खूप छान प्रेमाचं आहे. पिंपळाचं झाड आहे. हे बघा किती उंच आहे. बघा उंच झाड आहे बघा. खूप छान प्रेमाचंच आहे. 2-3 मंदिर आहेत एका प्रेमाचंच मध्येच. अच्छा कुठलं मंदिर आहे? श्री ज्योतिर्लिंग मंदिर लिहिलंय. आपलं जे मेन ज्योतिबा आहे ना, हां तिकडे प्रत्येक वेळेला जाऊ नाही शकत ना. हां गावाला इथेच ठेवलेलं आहे. ओके. कडी लावली असेल फक्त. काय पहिला देवाचं बघू.
ती छानपैकी ज्योतिबाची आरती लिहिली आहे. हे बघा इकडे. मंदिराचा प्रेमाशीच आहे आणि एकदम थंड वाटतंय. तू का फिरते रे? तू का फिरते? हा, काय बघते तू? काय तिकडे काय? पाणी? अच्छा, हे कुठलं मंदिर आहे का? दत्त मंदिर. आता आपण दत्त मंदिरामध्ये आलो आहे गावाच्या. बघा इथे संत बाळूमामा ची प्रतिमा आहे इथे. आपण खंडोबाचं दर्शन करायला आलेलो आहे. हां, कारण की कसं आहे, एक मिनिट, श्री खंडोबा देवाला फोन नाही, वॉलेट दुसरं गाडीत येत. मम्मी फोन करते, फोन गाडीत येत. कर कर कर, पाया पड, व्यवस्थित पाया पड. हा बोला, बुद्धी दे जरा. हा, मध्ये बंधारे बसलाय. मोठ्या माणसाला लावा पहिला. आमची पण देवाशीच असते. आपलं खंडोबा देवस्थान, ज्योतिबाचं दर्शन झालेलं आहे, खंडोबाचं दर्शन झालेलं आहे. आता इथे आलो आहे भिरोबाच्या मंदिरामध्ये आलेलो आहे आपण आता. याच्यानंतर आपल्याला कुठे जायचं? लक्ष्मीला. म्हणजे आपल्याला ज्योतिबाला जायची गरज नाही आहे आता, किंवा महालक्ष्मीला कोल्हापूरला जायची गरज नाही आहे. मंदिरामध्ये पण महालक्ष्मीचं मंदिर आहे, ज्योतिबाचं मंदिर आहे, खंडोबाचं मंदिर आहे, भिरोबाचं मंदिर आहे. मग एकदा लग्न झाल्यानंतर मग तुम्हाला त्या प्रत्यक्ष त्या तीर्थक्षेत्राजवळ जावं लागतं. तर आपण भिरोबाच्या मंदिरामध्ये आलेलो आहे, त्याचं दर्शन घेऊया. चप्पल काढूया इथे जरा, तर मला दाखवतो तुम्हाला.
चला चला फक्त पाया आपल्या श्री मायाक्का मंदिर आहे देवीचं. तिचं वाहन घोडा, मायाक्काचे दुधाचे डेरे, ह्याची काहीतरी कहाणी असणार आहे. ते मायाक्का देवी दुधाचे डेरे, नोकरी मान. मायाक्का देवी मंदिर आहे. जेवढं नाही बोलतो तेवढं करते. लहान मुलं अशीच असतं, जेवढं नाही बोलतो तेवढं करते. आता आपण इथे अंबाबाईच्या मंदिरात आलो, जी आपली कुलस्वामिनी आहे माझ्या माहेरची. ते ज्यांच्याकडे लग्न आहे त्यांनी बनवलं. म्हणजे नवीन बांधलं ना तर त्यावेळेला ते अच्छा, ते द्यायचं असतं. त्याच्यासाठी लोक बांधतात हम्म. किंवा कोणाला दिला कोणीतरी हां असंच बघितलं मी. ते 600 रुपये बोलली 5 नारळाचं. वेताळबाच्या मंदिरात आलो आता आपण गावातल्या. इकडे पण आपल्याला बाशिंग ठेवायचं आहे. काही उरलं नाही पाहिजे आपल्या हातातून. लग्न कार्य आहे घरामध्ये, सगळ्यांचा मान द्यायचा आहे आपल्याला. हां मम्मी बोलते त्याला सांगा तर चष्मा काढायला, काळा दिसतोय. हां
गणपती मंदिरला आलेलो आहे आपण आता आणि बाजूला आहे रेणुका मंदिर. गावचे मंदिर आहेत ना एवढे प्रशस्त असतात ना, खूप प्रशस्त गावचे मंदिर. म्हणजे हवा ढव्य एकदम मस्त, सभा मंडप वगैरे मस्त असतात. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया मोरया. उंदीर मामा की जय. उंदीर मामा की जय. उंदीर मामा की जय. उंदीर मामा की जय हो. उंदीर मामा की काका मामा की. रेणुका माता मंदिर आहे. इकडे पण आपल्याला मान द्यायचा आहे देवीचा. या ना. देवीची पालखी कधी असतो ग उत्सव? कुठल्या महिन्यात? जे सौंदर्य वगैरे जातात ना, हां हां ते हे मंदिर आहे. हे मंदिराच्या सौंदतीचं. त्यामध्ये अशी मार दे हे असं नाही फेकायचं मंदिर. लावलं फटका पाहिजे असं आहे त्याला, बघ, थांब असं जरा. लावायचं आहे. ते सुपारी लावली ना त्याच्यानंतर पासून ठेवायचं राहिलं. मी पण लावली. त्याला म्हटलं माझ्या आई इथं टाक नसतं तर जाऊ कशाला मारतो. सौंदतीला जे जातात ना लोक, त्यांच्यासाठी हे मंदिर गाववाल्याने इथेच ठेवलेलं आहे. यल्लम्मा देवीचं मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. साईड आत टाकायला पाहिजे. दक्षिणा इथून कोण पण उचलून घेऊन जाईल ना. परशुरामांचं मंदिर आहे. इथे बाहेरूनच पाय पडायचं. इथे पण ठेवावं लागतं विडा पाशिंग. परशुराम तिचा मुलगा हां, यल्लम्मा देवीचा सुपुत्र परशुराम. फायनली आता आपला हा व्हिडिओ इथे संपतोय. इथे मी आलेली आहे माझ्या काकाच्या घरी. इथे माझ्या काकाच्या घरी लॅब आहे. हा बघा डॉली 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 या. ही बघा डॉली. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. ठीक आहे, भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये.